हॅलो हाय नमस्कार, मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये। आज मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते माझ्या आईची स्पेशल कालवं मसाला फ्राय। खूप सुंदर टेस्टी अशी कालवं मसाला फ्राय माझी आई सुंदर बनवते, त्याच्यामुळे ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूशी वाटली। जेव्हा मी चिपळूणला गेले होते त्यावेळेला आईने ही बनवणार होती, म्हणून मी म्हटलं की मी एक व्हिडिओ करते तुझा आणि तू ती रेसिपी तुझ्या सगळ्यांबरोबर तुझी शेअर करते। म्हणून मी ही रेसिपी माझ्या आईची एकदम कालवं मसाला फ्रायची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तेव्हा आईने बनवायला सुरुवात केली आणि माझा व्हिडिओ चालू झाला। मी व्हिडिओ करते म्हटल्यानंतर आई थोडी चिडचिड करायला लागली की तू खायचं तर मग रेसिपी कशाला हे करतेस, पण आईची स्पेशल असल्यामुळे मला ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करूशी वाटली। तिने सुरुवातीला त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते तेलावरती टाकून घेतलेत। तेलावरती आता आपण कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आणि थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये कांदा आपण आता शिजायला ठेवलेला आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। आणि रेसिपी कशी वाटली माझ्या आईची स्पेशल ही ती मला नक्की कमेंट्स करून सांगा। आता आपण सगळा व्यवस्थित कांदा परतवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तिने 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे। आता ते सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने कालवं छानपैकी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये जोडीला ती ओले काजूगर पण टाकणार आहेत, थोडेसे टेस्टला अजून छानपैकी। असे आपले कालवं खूप सुंदर आपल्याला मार्केटमध्ये फ्रेश मिळतात साफ केलेले, ते घरी येऊन आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे। आणि आता आपण ते कालवं ह्याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। थोडेसे ओले काजूगर होते, तेही तिने त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। ते असतील तर टाकले चालेल, नसतील तर नाही टाकले त्याने टेस्टमध्ये काही फरक होत नाही, पण अजून छान लागतात, म्हणून ते असेल तर नक्की टाका। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी कालवं छानपैकी शिजवून घ्यायची आहेत। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे ती। 15 मिनिटं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये तिने आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते वाटण टाकलेलं आहे थोडंसं, अगदी म्हणजे साधारण 2 ते 3 टेबलस्पून। आणि तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका। इथे तिने आंब्याची फोडी असतात, म्हणजे ज्याला आपण आमसूल म्हणजे आंबुशी म्हणतो, ते तिने त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्याने अजून छान चव येते। जर आंबोशी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकम टाकलं तरीसुद्धा चालेल। आणि ते सगळं मिक्स करून परत एक 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। आणि 10 मिनिटाची वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तिने। आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। झटपट टेस्टी एकदम सुंदर असं हे आपलं एक सी फूड आहे। आणि अशा पद्धतीने सिंपल सोपी एकदम मस्तपैकी कालवं मसाला फ्राय ही तयार झालेली आहे। खायला सुंदर, करायला सोपी अशी सुंदर ही सी फूडची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि अशा बऱ्याच रेसिपी आहेत, मी अजून तुमच्याबरोबर भरपूर शेअर करणार आहे, त्यामुळे रोहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या आईच्या कालवं मसाला फ्रायची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा।